पुण्यामध्ये सध्या पाणी कपात चालू आहे। दिवसाआड पुणे शहराला जे आहे तो पाणी पुरवठा केला जातोय। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीमध्ये सध्या मर्यादित असा पाणीसाठा शिल्लक नसल्यामुळे पुण्यात पाणी कपातीचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। मात्र या पाणी कपातीवरती एक मोठा सोल्युशन किंवा एक तोडगा जो आहे तो आहे असं जे आहे ते सामाजिक कार्यकर्ते जयंत इनामदार यांनी म्हटले। आता याच्यावरती तोडगा काय तर पुण्यातील जो डेड स्टॉक आहे तो वापरण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जयंत इनामदार यांनी केली आणि त्यांच्या दाव्यानुसार जर हा डेड स्टॉक वापरला तर पुणे शहराला जवळपास 2 ते 3 धरणांचा पाणीसाठा मिळेल असा दावा जो आहे तो त्यांनी केला। नेमका हा डेड स्टॉक काय आहे आणि पुण्यात नेमकं किती डेड स्टॉकमध्ये सध्या पाणीसाठा शिल्लक आहे ते आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत स्वतः जयंत इनामदार आहेत। सर, सुरुवातीला तर डेड स्टॉक म्हणजे नेमकं पाणीसाठा कसं समजावून सांगतो की 2006 साली आपल्या गव्हर्नमेंटने रूल केलेला होता की याच्या पुढे नवीन बांधकामामध्ये त्या किती मजली आहे किंवा किती स्क्वेअर फूट इमारत आहे याच्याप्रमाणे अंडरग्राऊंड फायर टँक कंपल्सरी केला आहे आणि ओव्हरहेड वॉटर फायर टँक कंपल्सरी केलेला आहे। म्हणजे साधं उदाहरण घेतलं, समजा एक 30-35 एकरवरती एखादी इन्स्टिट्यूट असेल तर तिथे जवळजवळ 5 लाख लिटर अंडरग्राऊंड टँक आहेत आणि वरती 1 लाख लिटर ओव्हरहेड फायर टँक आहेत। म्हणजे 6 लाख लिटर हे पाणी कधीही वापरलं जात नाही। म्हणजे गेल्या 2006 पासून ते 2026पर्यंत पुण्यातला अंडरग्राऊंड फायर टँक आणि ओव्हरहेड फायर टँकची कॅपॅसिटी काढली तर आपली जी 2 किंवा 3 धरणं आहे एवढं पाणी पुण्यामध्ये डेड स्टॉक म्हणून आहे। बरं, ते का डेड स्टॉक म्हणतो आहे की ज्यावेळेस आग लागेल त्यावेळेस फायर डिपार्टमेंटला ते पाणी वापरता यावं म्हणून ते टँक कंपल्सरी केलेले आहेत। पण दुर्दैवाने पुण्यात जिथे जिथे आगी लागल्या तिथे मी स्वतः जाऊन भेटून आलो, फायर कमिटीशी बोललो, तिथल्या फायर इंजिनवाल्यांशी बोललो की तुम्ही पाणी टाकीतलं वापरलं का काय केलं, तर ते म्हणले नाही, हल्ली आता खूप इंजिन्स मोठाले आलेले आहेत। जवळजवळ 25-26 हजार लिटर कॅपॅसिटी असलेले फायर इंजिन्स आमच्याकडे आहेत। 10,000 लिटरचे फायर इंजिन्स आहेत। असे 5-6 इंजिन्स तिथे जातात आणि त्यांनी आग विझली नाही तर रस्त्यावरती फायर हायड्रंट्स असतात ते उघडतो आणि तिथनं पाणी आम्ही वापरतो। तर मी विचारलं पण फायर टँक आहेत ना प्रत्येक ठिकाणी, ते का नाही वापरत आहे? तर म्हणे ते शोधायला आम्हाला वेळ नसतो आणि त्याची सिस्टीम चालू आहे की नाही हेही माहीत नसतं, म्हणून आम्हाला आग लवकर विझवायची या कारणास्तव आम्ही बाहेरचं पाणी वापरतो। मग याच्यासाठी मी म्हणून आज पत्रकार परिषद घेतली की थोडंसं जागरूकता यावी आणि पुढच्या 15-20 दिवसात हे पाणी वापरायला परवानगी द्यावी, म्हणजे कुठेही दुष्काळ किंवा पाणी कपात करावी लागणार नाही। परवानगी द्यावी म्हणजे आता का तो आपण वापरू शकत नाही? कारण तो डेड स्टॉकच आहे। आपलं जे पिण्याचं पाणी किंवा कॉर्पोरेशनचा सप्लाय येतो तो नळ फायर टँकच्या बॉटमला जोडला जातो आणि फायर टँक पूर्ण ओव्हरफ्लो झाल्यानंतर इतर वापरायच्या टाकीमध्ये ते पाणी जातं। त्यामुळे रोज जरी पाणी आलं तर त्या फायर टँकच्या बॉटममधनं वरती जातं, त्यामुळे ते पाणी कधी वापरलं जात नाही, म्हणून तो डेड स्टॉक म्हणलं जातो। बरं, याच्यासाठी पुणे महापालिका असेल किंवा अग्निशमन दलाचा जो विभाग असेल नेमकं कोणाची परवानगी लागते बरं? कशा प्रकारची प्रक्रिया करावी लागते? नाही, याच्यासाठी आपल्याला महानगरपालिकेच्या वॉटर सप्लाय डिपार्टमेंटकडनं सूचना मिळायला पाहिजे की गेले पुढचे 20-25 वर्ष ते फायर टँकचं पाणी तुम्ही पंप लावून वापरा। खरंच असं शक्य आहे का? कारण की अग्निशमन दलाचं पाणी आपण पुणे सिटीसाठी वापरणार नाही, अग्निशामक दल ते वापरतच नाही कधी पाणी। गेल्या 10 वर्षात कुठे जिथे जिथे आगी लागल्या तिथे ते पाणी वापरलं गेलेलं नाही आहे। त्यामुळे म्हणून तो डेड स्टॉक मी म्हणतो, म्हणून तो वापरावा सगळ्यांनी, म्हणजे पाणी टंचाई निघून जाईल, पाणी कपात करावी लागणार नाही। तुम्ही तशी काही पत्रव्यवहार पालिकेसोबत केला आहे का? पालिकेला चर्चा केली आहे? पालिकेचं काय म्हणणं आहे? वॉटर सप्लायचे चीफ इंजिनियरबरोबर मागच्या आठवड्यात मी सगळं समजून सांगितले। त्यांनी म्हणले चांगलं आहे, आम्ही विचार करतो आणि त्याप्रमाणे नवीन नियम बनवतो।
मग कधीपर्यंत काय असं काही कालावधी दिला? नाही, अजून मला कालावधी कळला नाही. ते लवकरात लवकर व्हावं म्हणून वर्तमानपत्रात यावं, सगळ्या लोकांना कळावं की असं डेड स्टॉक आहे, आपल्याला तो वापरता यायला परवानगी मिळाली पाहिजे. आता आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते जयंत इनामदार सर होते. सध्याच्या पाणी तुटवड्यावरती त्यांनी एक अनोखाच असा तोडगा काढल्याचं आपल्याला सध्या तरी दिसते. पुण्यातील जो डेड स्टॉक आहे तो आपण सध्या वापरू शकतो, ज्याच्यामुळे सध्या पुण्यातील पाणी कपाती जी चालू आहे त्याच्यावरती पुणेकरांना समाधान मिळेल जेव्हा आपण हा डेड स्टॉक वापरेल. या संदर्भात त्यांनी पुणे महापालिकेशी देखील चर्चा केलेली आहे. पाणी पुरवठा विभागाकडून तसं सकारात्मक यांनी सांगितल्याप्रमाणे एक प्रतिक्रिया आली. त्याच्यामुळे आता पुणे महापालिका या डेड स्टॉकवरती नेमका काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं असेल. शिवानी लगडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.